प्रथमतः मी आधी सर्व लवार समाज यांचं अभिनंदन करतो की मी कोणालाच विचारलं नव्हतं की आंदोलन करतोया अर्ज दिला मुख्यमंत्री साहेबांना, सर्व प्रशासनाला, आणि दिल्यानंतर सर्व महाराष्ट्रभरातून रोज 150 ते 200 लोक या आंदोलनाला भेट देतात। हे जे मला आधी समाज बांधवाचे अभिनंदन करायचंय, स्वागत करायचंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या छोट्याशा गावामध्ये जवळपास 1300 लोकांची नोंद झाली आहे आणि आज आलेली वेगळीच आहेत। आपल्या मागण्या फार मोठ्या नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करत असताना रावसाहेब ध्यान देऊन ऐका की त्यावेळेस टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी अशा काही कंपन्या नव्हत्या। भाले, तलवारी जे काय बनवायचे होते ते फक्त लोहार समाजाने बनवले। त्यावेळेस कुणीच नव्हतं, कुठलीही कंपनी नव्हती। तरी सुद्धा मंत्री महोदयांनी सगळ्या सरकारला माझी नम्र विनंती आहे, स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढाईसाठी जो लागत होतं ते आपण आमच्या समाजानं दिलं आणि त्या समाज आज रस्त्यावर उभे बसायचे 10 दिवस येते तरी सुद्धा आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करताय। हे आमच्या समाजाची दुर्दैव असं म्हणा समजायचं। कारण भीमाजी लवारावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती की त्यांनी कारखाना दिला होता की सर्व हत्यार तयार करायची आणि सर त्या काळामध्ये एक तोप निकामी करणं म्हणजे 500 मावळं वाचवण्याचं काम करत होतोय। तर ती आमचे ताऊजी लवार आणि भीमाजी लवार यांच्यावर जबाबदारी दिलेली होती। एक तोप निकामी करणं, एक हातोड्याच्या एका ठोक्यात तोप काढली जायची, हा त्याचा इतिहास आहे। पण हा इतिहास मोहर येत नाही, हा इतिहास मालिकेमधून आम्हाला बघायला मिळाला। नंतर आमचे समाज बांधव जंजिरा किल्ल्यावर गेले, त्या ठिकाणी हा इतिहास आहे। मी माझ्या तोंडचं काहीच बोलत नाही, परंतु तरी सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय। आता मध्ये आम्ही एक मोठा मेळावा घेतला, त्या मेळाव्याला कॅबिनेट मंत्री दत्तामामा भरणे आले होते। त्या मेळाव्यामध्ये लोकांनी एवढा प्रतिसाद दिला, त्यावेळेस मामांनी आणि अजितदादांनी सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सदाभाऊ असतील, सगळ्यांनी आम्हाला महामंडळ दिलं। आणि आता उपोषणाला बसल्यानंतर आमच्या समाजाचा आवाज सदाभाऊ खोत यांनी पूर्ण राज्यामध्ये आणि विधानसभेत घुमवला। सर आम्ही त्याच पद्धतीनं भरणे मामा असतील, सदाभाऊ असतील, सगळ्या नेते मंडळीचं, राम सातपुते यांनी सुद्धा आमचा आवाज तिथे उठवला होता। सर्व नेते मंडळीचा आमचा समाज ऋणी राहील, परंतु आमच्या छोट्याच मागण्या आहेत त्या। अण्णासाहेब पाटील महामंडळ का तसं आम्हाला मिळावं, कारण आमचे मित्र अजित गाडगे ग्रामपंचायत सदस्य आहेत, सारंग गाडगे सोसायटीचे चेअरमन आहेत। मी त्यांच्या गाडीमध्ये बसून जातो सोलापूरला गेल्यानंतर, तिथं सहज ते 10 ते 15 लाख रुपये वाहनासाठी मंजूर होतात, त्याच्या कशासाठी बी उद्योगाला मिळतात। मग मी ते बसून त्या गाडीत विचार करतो की आपल्या समाजाला सुद्धा, आपल्या मुलांना जर असं महामंडळ मिळालं तर आपल्याला बी नक्कीच आपल्या मुलांना, उद्योगाला त्याचा फायदा होईल। अशा कायमच्या फार मोठ्या मागण्या नाहीत। 2 गुंठ जागा, सर प्रत्येक समाजाची आमची जागा पाय बांधणं लागतात, गावामध्ये जागा मिळत नाही। तुम्ही गायरान असं 2-2, 10-10 एकर असं वापरतात शेतकरी, त्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्या गायरांमधली आमच्या समाजाला 2 गुंठ जागा मिळावी ही आमची विनंती आहे। आमच्या फार खूप मोठ्या मागण्या नाहीत। पुणे सिटी सारख्या ठिकाणी आमच्या मुलांना वसतिगृह, मुलींना मोफत शिक्षण, त्यासाठी वसतिगृह मिळावं, एवढे एक आमच्या 8-9 मागण्या आहेत, फार मोठ्या मागण्या नाहीत। परंतु तरी सुद्धा शासनाने दुर्लक्ष केलंय। परंतु त्याच सभागृहामध्ये भरणे मामांचा मला सकाळीच फोन आला आणि सदाभाऊनं बी विषय मांडलेला आहे, मीही विषय घेतो, तुमची मीटिंग लावतो, उपोषण दादा मागं घे असा भरणे मामाचा मला फोन आला। जर मी सभागृहात नसलो तर फोनवर कॉन्टॅक्ट होईल, पण मी आता केला होता मामाला फोन, बहुतेक आतमध्ये असताल, पण त्यांनी धनाजी थोरात म्हणून मामाच्या तर्फे त्यांनी पाठवलेले आहेत। नक्कीच समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्या मी सगळ्यांचा शब्द मोडणार नाही, उपोषण हा मागं घेऊ आपण। परंतु जर असंच आपल्याला पुन्हा 1 महिना 2 महिन्यात जर आपल्याला कुठं बैठक नाही लागली, न्याय नाही मिळाला, तर नक्कीच आपण मंत्रालय असेल, कलेक्टर कार्यालय असेल, ह्याच्यावर धडक मोर्चा काढूया। आणि आपलं त्या आज तुमच्या म्हणण्यानुसार मी थांबायला तयार आहे। सर
माझे काय मी गर्व म्हणून सांगत नाही, मला एक समाजाची का कीव होते सर. मी एवढा गरीब कुटुंबात जन्मलोय. सकाळला पाव विकायचो, सगळे चुलते आहेत विचारा तुम्ही. सकाळला पाव विकायचो आणि दुपारनं पेप्सी विकायचो. अशातून माझं जीवन सुरुवात झालं. आणि या समाजाचा ज्यावेळेस मला लेबल मिळालं की दादा लोहार समाजाचा कार्यकर्ता आहे, तिथून मला मोटरसायकल मिळाली, तिथून मला 4 चाकी मिळाली. ही फक्त माझ्या लोहार समाजाची देणगी आहे सर. म्हणून प्रत्येक माझा समाज बांधव हा 4 चाकीत मोटरसायकलीवर फिरला पाहिजे. हीच माझी ह्या समाजाला आणि सरकारला ह्याच्यासाठी भांडायचंय की आपल्याला आपण कष्ट खूप केलं आणखी करायचंय, परंतु आपण सुद्धा शानमध्ये सर जगणं. आमची पोरं किती दिवस दुसऱ्याच्या तोंडाकडे बघणार ही सुद्धा आमच्या समाजाला कळलं पाहिजे. म्हणून सर्व आता माझ्या भाचीनं भाषण केलं, ते मला माहित नव्हतं तिनं लिहिलं. मी लोहार समाजाचा नेता म्हणून घेणार नाही, असे 25-30 लोकांची टीम काढूया सुहासराव. आणि पण गावातला किंवा समाजातला एक छोटा घटक आहे. कुठल्या गावात गेलो तर आपली काही कुठंच आपण सगळीकडे अल्पसंख्याक आहे. कुठल्या गावात 3-4 घरं, जास्तीत जास्त 5-10 घरं. पण आपली वज्रमुठ जर आपण एकत्रित केली तर येणारा काळ हा आपल्या भावी पिढीसाठी नक्कीच सुखकर होऊ शकतो. शासनाच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत, आज समजा अनुसूचित जाती जमातीकरिता जशा पद्धतीने त्यांनी योजना आखलेत, त्या धर्तीवर तेवढं नाही, पण त्या धर्तीवर काय का होईना माझ्या समाजातल्या युवकांना युवतींना वेगळी चालना मिळाची धारणा आहे. आपण करत असलेली मागण्या रास्त आहेत. या मागण्या मान्य करायला शासनाला पण कुठलीच तसदी असायचं कारण नाही. पण अडचण अशी आहे की आपल्यात काही कोण नेता नाही, आपण पडलो सामान्य व्यक्ती. आणि सामान्याचा आवाज शासनापर्यंत पोचवायचं थोडंसं कठीण असतं, पण शासनापर्यंत हा आवाज तेवढ्याच ताकदीने आपण घेऊन जाऊ. त्या दृष्टीने आज सगळेजण आलात. आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 3-4 जिल्ह्यातून समाज बांधव या ठिकाणी आलेत. या सर्व समाज बांधवांचं आभार मानतो. आणि कुणाला जर बोलायचं असेल तर त्यांनी इथं सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आज येथे उपस्थित असलेल्या सर्वांचं मी सर्व लोहार समाज बांधवांतर्फे शब्दसुमनांनी स्वागत करते. प्रेम असेल तरच नाती जोडली जातात आणि रक्ताची नसली तर विश्वास असेल तरच ते नाते बहरतात. निस्वार्थीपणे समाजासाठी झटणारी माणसे ही निराळीच असतात. ज्याप्रमाणे शब्दांमुळे वाणीला शोभा येते आणि मधुर वाणीमुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला शोभा येते, जसे की लोहार समाजाचे नेते श्री दादा बबन कळसाहेब. प्रत्येक गावखेड्यात लोहार समाज हा गरीब असल्याने त्यांना स्थानिक पातळीवर जो अन्याय अत्याचार सहन करावा लागत आहे तो दूर करावा आणि सरकारने योग्य निर्णय घ्यावा असे मला वाटते. तरी सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. आमचे लोहार समाजाचे नेते श्री दादा बबन कळसाहेब यांनी आज यांची अवस्था फारच खालवलेली आहे. तर सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा असे मलाच नाही तर सर्व लोहार समाज बांधवांना वाटते. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद. दादा कळसाई. आज माझे मिस्टर स्वतःसाठी नाही तर पूर्ण लोहार समाजासाठी आज 10 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. तरी शासनाने काही दखल घेतली नाही. उलट पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली. पण माझी वैयक्तिक एकच इच्छा होती की म्हाडा तालुक्याचे आमदार आणि लोकसभेचे खासदार यांनी एक कॉल तरी करायचा होता. का तर माझ्या मिस्टरांनी पूर्ण लोहार समाज ज्यावेळी मेळाव्यासाठी समाज गोळा केला होता त्यावेळेस आबांची ओळख करून दिली आमच्या समाजाला. त्यावेळेस पूर्ण समाजाला आबांची ओळख झाली आणि तिथून आबांना आम्ही पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे आबांनी एक कॉल तरी करायचा होता. एवढंच मी म्हणू शकते. माझं नाव साक्षी दत्तात्रय थोरात आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला लोहार समाजाचे नेते श्री दादा बबन कळसाईत यांनी लोहार समाजाच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषण केले होते. तर आज उपोषणाचा 9वा दिवस आहे. मी आजपर्यंत आलेल्या
समाज बांधवांचं लोहार समाजातर्फे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी आमचे लोहार समाजाचे नेते सिद्धार्थ सुभमन कसाईत यांना लोहार समाज बांधवां आधार दिला होता की तुमच्या लोहार समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. मला असे वाटते की सर्वांच्या आधारासाठी आम्हाला तुमचे म्हणजेच सरकारच्या आश्वासनाची गरज आहे. आम्हाला योग्य दिशा मिळवण्यासाठी सरकारचे मार्गदर्शन हवे आहे. तर माझी एवढीच इच्छा आहे की आमच्या काही जास्त मागण्या नाहीत तर 9 मागण्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण करायला हवेत. मागं नंतर हजारो उभा राहतील, पण प्रत्येकाने संघटित व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आजपर्यंत जेवढ्या मागण्या केल्या नाहीत आत्ताच केल्यात, मग ह्याची दखल सरकारनं घेतली पाहिजे. एवढंच माझं बोलणं संपवून मी 2 शब्द संपवते.